खरं तर सासरवाडीत सासऱ्याचे उष्टे तुकडे मोडणारा जरांगे याला आमदार धनंजय मुंडे यांच्या बोलल्याशिवाय याचं पोटच भरत नाही. धनंजय मुंडेवर बोलून धनंजय मुंडेवर भुंकल्याशिवाय ह्या पाचवी नापास बेवड्याला कुठलं दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे खरं तर अमोल खुने यांनी याच्यावर आरोप केलेत, त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून फक्त धनंजय मुंडे यांच्या जीवावरच याचं राजकारण सुरू आहे. याच्या जीवावरच हा नेता व्हायला लागलाय. म्हणजे पूर्वी छगन भुजबळ साहेब असतील, आता धनंजय मुंडे असतील, याला ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशिवाय याला करमत नाही. हे सातत्यानं ओबीसी नेत्यांवरच गरळ ओकण्याचं काम करत राहतो आणि याला बाकी काही कळत नाही. जाती जाती तेढ निर्माण करायचंय. खरं तर अमोल खुनेच्या प्रश्नाला यांनी उत्तर दिलं पाहिजे. अमोल खुने गेल्या 2 दिवसापासून याच्यावर बोलतोय आणि याची नार्कोटिक्सची मागणी करते. फक्त कुठतरी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायची आणि दाखवायचं, मीडिया लिहून दाखवायचे का मी तयारी, पण त्याचे हावभाव पाहावेत लोकांनी, त्याचा चेहरा बघावा. त्याचा चेहरा पडलेला, त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली, कारण की त्यांनी जे आजपर्यंत कृत्य केले त्यांनी अनेक त्याच्या सहकार्याला संपवण्याचं काम केलं. याच्या जवळ गुंड टोळी सगळे म्हणजे दादागिरी गुंडगिरी सगळे करणारे लोक याच्याकडे आहेत आणि त्यांच्या जीवावर हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून ह्या लोकांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो कोटी माया जमवली आणि त्यातून आता हे दाबण्याचा प्रयत्न त्याचा सातत्यानं सुरू राहील आणि वेळोवेळी ते आपल्याला पाहायला मिळालेले. त्यांनी काल पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली, म्हटलेलं आहे की नार्को टेस्ट लवकरात लवकर. ते नार्को टेस्ट करा म्हणणं हे फक्त बहाणा आहे. खरं जर नार्को टेस्ट ज्यावेळेस करायची वेळ येईल त्यावेळेस याच्या पायाखालची वाळू सरकत कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही. आणि खरं तर माझी गृहमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे, ह्या बेवड्याची खरोखर तुम्ही तात्काळ नार्को टेस्ट करा. ह्या उष्ट खाणाऱ्याची तात्काळ नार्को टेस्ट करा. कारण की जाती जातीतले भांड विनाकारण खुने, त्यांच्या समाजातील गरीब कुटुंबातील लेकरू अमोल खुने याच्या पुरावे जर भांड फोडत असेल तर त्याच्यावर याची नार्को टेस्ट करण्याचा प्रश्न असताना वारंवार कुठतरी चुकीच्या रेकॉर्डिंग याचेच माणसं तयार करतात. रेकॉर्डिंग दाखवून विनाकारण धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम करतात. म्हणजे फक्त प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी ह्या रेकॉर्डिंग तयार करून प्रसार माध्यमातून व्हायरल करायच्या आणि आपल्याला फक्त बाजूला होण्यासाठी. आणि त्यांच्यातले सगळे सहकारी हे सगळे माळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया यांच्या जीवावर चाललेला हे सगळा कारभार आहे, बाकी काही नाही. बरोबर. दुसरा विषय असा आहे, अमोल खुने यांनी सुद्धा नार्को टेस्टची मागणी केलेली आहे. तुम्ही नार्को टेस्टची मागणी करताय, यामुळे तुम्हाला असं कुठं वाटतंय का की अमोल खुने यांच्या जीविताला धोका आहे? हे बघा, अमोल खुने कोपर्डी प्रकरणापासून जरांगेचा सहकारी, त्यांनी स्वतः सांगितलंय आणि जरांगेला माहितीये, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. आणि गरीब मराठ्याचं लेकरू आहे अमोल खुने. आणि जरांगेने शेकडो कोटीची माया जमवलेली असताना आणि स्वतःचे जे जुने सहकारी यांचे जरांगेचे जे जुने काही कृत्य असतील त्यांना माहित असल्यामुळे यातला सगळं संपवण्याचा जरांगेचा मोठा डाव असू शकतो. आणि त्यातूनच त्या खुनेवर आरोप करून त्याला जेलमध्ये सडवण्याचा ह्या बेवड्याचा प्रयत्न होता. परंतु तो त्याचा यशस्वी झाला नाही. नक्कीच तो खुने बाहेर आला नाही. आता तो सत्य बोलायला लागला. मग सत्य बोलायला लागल्यानंतर याच्याकडे गुंडाची टोळी आहे, सगळ्या म्हणजे वाळू माफिया, गुटखा माफिया, पैशावाल्याची टोळी आहे. त्यातून नक्कीच ह्या अमोल खुनेच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की त्या गरीब मराठा समाजातील अमोल खुनेला तुम्ही संरक्षण द्यावं. कारण ह्या बेवड्यापासून त्याला अत्यंत धोका आहे आणि नक्कीच हे बेवडं त्याचं काहीतरी बरं वाईट केलं तर याचा जबाबदार बेवडंच राहील. त्यामुळे ह्या बेवड्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्याला संरक्षण देण्याची कृपा करावी.